आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत. काय प्रकरण आहे, काय मागणी आहे? माझी मागणी ही आहे की माझं नाव मधुकर अर्जुनराव वाघमोडे, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड क्रमांक 1मध्ये मी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक होतो. 12 वर्षाच्या पदोन्नतीनंतर मला स्थापत्याचं कनिष्ठ अभियंता असं पद मिळालं आणि 30/4/2010 ते 30/4/2012 ह्या कालावधीचं जे माझा फरक होता स्थापत्य हे कनिष्ठ अभियंताचा, त्याचं पेमेंट माझं ट्रेझरी त्या ऑफिसने काढलं ट्रेझरीला बिलसुद्धा पाठवलं. पण बिल पाठवल्यानं काही कारणास्तव ते बिल वापस आलं ट्रेझरीहून. त्यात आल्यानंतर संबंधित क्लर्कने वगैरे ते बिल कपाटात जे ठेवलं तर 3-4 महिन्यापासून कपाटातच ठेवलं. त्यांना वारंवार भेटत गेलो, वारंवार बोलत गेलो, कार्यकारी अभियंत्याला भेटलो, PA साहेबाला भेटलो, करतो असं म्हणून आतापर्यंत टाळलं. तिथं काय आपल्याला न्याय मिळाना वगैरे काही होईना म्हणून मी सर्कलला धाराशिव सर्कलला आलेलो आहे आणि तिथं उपोषणाला बसलो आहे. कशामुळे टाळाटाळ करीत आहेत? ते कारण ते काही सांगणार कारण आता काही बी कारणं सांगायलेत. तुम्हाला रिटायरमेंटला जास्त माझं बिल तयार त्यांनी स्वतःच केलं आहे, स्वतःच पाठवलं, स्वतः त्यांच्याकडे बिल आहे, त्याची जोहारच मला एक मिळाली. त्याच्या आधारे मी हे बोलतो आहे तुम्हाला. आपल्याकडे आहे का? हो आहे, माझ्याकडे आहे, सध्या कॉपी आहे त्या ट्रेझरीची जोहाराची. बरं, आता आपली मागणी काय आहे? माझी मागणी एवढंच आहे की माझं जे बिल आहे 74,000 फरकाचं नीतिमत्ताचं ते मला मिळावा एवढ्यासाठीच मी. आणि त्यांनी ठेवलेलं जे बिल आहे त्यांच्याकडे सध्या ते बिल माझं ट्रेझरीला पाठवून पेमेंट मला मिळावा एवढीच माझी मागणी मान्य नाही झाल्यास? मागणी जायचं आमरण उपोषण तर माझं चालूच आहे. तोपर्यंत जे शेवट होणार ते आता माझं वय 72 वर्षाचं आहे सध्या. अजून काय होणार? आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसात मी थांबलो आहे उपोषण करत. आमरण तत्त्वानीच केलेली आणि तत्त्वानीच वागणारा माणूस आहे मी.